नमस्कार. आज आपण दिवाळी विशेष 3 प्रकारची झटपट होणारी बिना भाजणीची एकदम खमंग खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत. कोणी सहज बनवू शकेल एवढी सोपी पद्धत आहे. चला तर लगेच रेसिपीला इथे आपण सुरुवात करूया. नमस्कार. आज आपण दिवाळी फराळामधील दुसरा प्रकार पाहणार आहोत. ती म्हणजे बिना भाजण्याची कुरकुरीत अशी पोह्याची चकली. तर बनवायला खूप सोपी आहे. अर्ध्या ते पाऊण तासात बनवून तयार होते आणि चकली पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाही. एकदम खुसखुशीत अशी ही चकली बनवून तयार होते. त्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की चकली आपली किती खुसखुशीत झाली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. ही चकली बनवण्यासाठी इथे 1 वाटी पोहे घेतले आहेत. सारख्याच वाटीने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. पोहे छान चाळून स्वच्छ करून घेतले आहेत. सुरुवातीला आपल्याला हे पोहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक होतं. त्याच्यात पोहे बारीक करून घेतले आहेत. तर ताटामध्ये चाळणी ठेवून अशा पद्धतीत मी चाळून घेत आहे. तर राहिलेले थोडंसं जाडसर पोहे ते सुद्धा आणखी एकदा मी फिरवून घेत आहे. ते सुद्धा चाळणीने एकदा चाळून घेत आहे. नंतर फुटाण्याची डाळ आहे ती सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. तर डाळ लगेच बारीक होते. एकदा चाळली तरी पूर्ण व्यवस्थित बारीक झालेली असते. ती सुद्धा मी इथे चाळून घेत आहे. नंतर तांदळाचे पीठ सुद्धा मी एकदा चाळून घेत आहे. चाळून झाल्यानंतर सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्याची लिस्ट आहे, एकदा चेक करा. इथे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढं तेल मी कडकडीत गरम केलं आहे. हे तेलाचं मोहन इथे पिठावर घातलं आहे. 4 चमचे म्हणजे साधारण त्या वाटीच्या प्रमाणे पाव वाटी ते तेल आहे. तेलाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे चकली आपली एकदम खुसखुशीत होते. मोहन व्यवस्थित पिठाला लागलं गेलं पाहिजे. तर या पद्धतीत इथे पिठाचा मुटका होत आहे का ते पाहायचं आहे. होत असेल तर मोहन आपले व्यवस्थित पडले आहे असे समजावे. तर पाहू शकता इथे सहज मुटका होत आहे. आपले मोहन व्यवस्थित आहे. नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं आहे. नंतर याच्यात काही मसाले घालायचे आहेत. इथे 4 चमचे मी पांढरे तीळ घातले आहेत. नंतर 2 चमचे जिरे घातले आहे. 1 चमचा धना पावडर घातली आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आहे. लाल मिरची पावडर थोडी कमीच घालावी, नाहीतर चकली खाताना नंतर ठसका लागतो जास्त मिरची झाल्यास. नंतर इथे 3 वाटी त्याच वाटीच्या साहाय्याने 3 वाटी कडकडीत गरम पाणी करून घेतलं आहे. ते याच्यामध्ये थोडं घालायचं आहे. एकदम जास्त पाणी घालू नका. थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जेवढं आपलं वाट्यांचं प्रमाण आहे तेवढंच पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे तेवढं पाणी बरोबर पुरते आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायला. तर अशा पद्धतीने पाणी खूप गरम असल्यामुळे उलटण्याच्या सहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घेतलं आहे. नंतर हे पीठ मी छान असं मळून घेत आहे. जर तुमचं गरम पाणी संपलं असेल तर थोडंसं पाणी घेऊन ते कोमट पाणी करायचं आहे. कोमट पाण्यानेच हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट व जास्त पातळ नाही असं हे मळून घेतलं आहे. नंतर या पद्धतीच्या सोऱ्याला थोडंसं आतून तेल लावून घेतलं आहे. याच्यातील थोडंसं पीठ मी घेतलं आहे व कोमट पाण्याचा हात लावून ते थोडंसं मळून घेत आहे.
छान मळून घेऊनच आपल्याला ते सोऱ्यामध्ये भरायचं आहे, म्हणजे चकली करताना कुठेही तुटत नाही। या पद्धतीने हवा जाणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ भरून दाबून घ्यायचं आहे आणि लगेच इथे मी चकली बनवून घेत आहे। पीठ जास्त पातळ झालं तर चकलीला व्यवस्थित काटे पडत नाही, त्यामुळे पीठ जास्त पातळ देखील करू नका। राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने ताटामध्ये मी चकल्या करून घेत आहे। बनवायला एकदम सोपी अशी ही चकलीची रेसिपी आहे। झटपट अर्ध्या तासात बनवून तयार होते आणि खायला देखील तेवढीच खुसखुशीत होते। भाजणीचं अजिबात टेन्शन न घेता ही चकली आपली बनवून तयार होते। दुसरीकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। तर पाहू शकता एकदम छान गोल गरगरीत आपल्या चकल्या बनवून तयार आहेत, कुठेही तुटत नाही आणि काटेरी झाल्या आहेत एकदम। तर तेल गरम झाल्यानंतर मी थोडंसं पीठ टाकून पाहत आहे। तर तेल गरम झालं की लगेच मिडियम गॅसवर चकल्या आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने चकली तेलात सोडली तर तेल पोळण्याची टेन्शन नाही आणि चकली तुटत नाही, व्यवस्थित सोडता येते। जर तुम्हाला हाताने सोडता येत नसेल तर या पद्धतीने झाऱ्याने नक्की सोडू शकता। लगेचच झारा तेलामध्ये घालायचा नाही। थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर दुसऱ्या साईडने चकली पलटून घ्यायची आहे आणि बुडबुडे कमी झाले की समजावे चकली आपली व्यवस्थित तळली गेली आहे। तर पाहू शकता बुडबुडे इथे कमी झाले आहेत। चकली मी काढून घेत आहे। जास्त लालसर देखील चकली करायची नाही, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते। या स्टेजला चकली काढल्यानंतर थंड झाल्यावरती व्यवस्थित दिसते, जास्त काळपट दिसत नाही। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व चकल्या तळून घेतल्या आहेत। तर पाहू शकता आपल्या चकल्या इथे बनवून तयार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। नमस्कार, आज आपण दिवाळीविषयी बिना भाजणीची खमंग खुसखुशीत अशी ज्वारीची चकली बनवणार आहोत आणि चकली अजिबात तेलकट झालेली नाही, एकदम खमंग खुसखुशीत झाली आहे आणि चकली एकदम काटेरी खुसखुशीत होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे ज्वारीची चकली बनवण्यासाठी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर या मेजरिंग कपानेच मी हे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। भाकरीसाठी जे पीठ आहे ना तेच पीठ इथे वापरायचं आहे। पीठ शक्यतो ताजं वापरायचं आहे, म्हणजे चकली बनवताना मध्ये मध्ये तुटत नाही। खूप जुनं पीठ असेल तर चकली तुटण्याची शक्यता आहे। तर इथे ताटामध्ये ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी चाळून घेतलं आहे। आपण हे चकली तेलाची मोहन न करता वापरणार आहोत। इथं पीठ मिक्स करून घेतलं आहे, फक्त याच्यात कच्चं तेलच आपल्याला 2 चमचे वापरायचं आहे। तेलाचं मोहन कडकडीत करायची गरज नाही। इथे मी 2 चमचे कच्चं तेल घातलं आहे आणि हे तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। पिठाला छान तेल चोळून झालं की याच्यात काही मसाले घालायचे आहेत। तर लाल मिरची पावडर, मीठ, जिरे, ओवा आणि धनेपूड मी याच्यात घातले आहे। तुम्हाला हळद आवडत असेल तर हळदसुद्धा घालू शकता, परंतु मी घालत नाही। छान सर्व मिक्स करून घेतलं आहे। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसतं, त्यामुळे ज्वारीची चकली बनवताना आपल्याला उकड काढायची आहे। तर इथे 2 कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप तांदळाचं पीठ असं 3 कप पीठ आहे। तर त्यासाठी 1.5 कप पाणी इथे कढईमध्ये घातले आहे। आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि ज्वारीचं पीठ खाली भांड्याला लागू नये यासाठी अर्धा चमचा इथे तेल घालायचं आहे पाण्यामध्ये।
तेल घातल्यामुळे हे पीठ आपल्या कढईला अजिबात चिटकत नाही. आता पाण्याला छान अशी उकळी आली आहे. आता एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. 15 मिनिटे याला उघडायचं नाही, असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर एका हाताने पीठ टाकायचं, दुसऱ्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे जास्त गुटाळ्या होत नाही. छान असं व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलं आहे. गॅस मी बंद केला आहे. आता झाकण ठेवून याला 15 मिनिटे छान वाफ द्यायची आहे. 15 मिनिटे याला उघडून पाहायचं नाही आणि 15 मिनिटांनंतर इथे ताटामध्ये ही उकड काढून घ्यायची आहे. गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर जेवढं चकलीसाठी पीठ वापरणार असाल तेवढं निम्म पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आता गरम असताना थोडं थोडं याला छान मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावून घेऊन मळू शकता, कारण खूप पीठ गरम असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. थोडंसंच पाण्याचं शिपका मारून हे पीठ छान चिकनं असं हे मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळालं तरच ज्वारीची चकली व्यवस्थित होते, मध्ये मध्ये अजिबात तुटत नाही. जर हे पीठ तुम्ही छान असं मळून घेतलं नाही तर चकली तुमची तुटणार. तर इथे बघू शकता मी पीठ एकदम छान सॉफ्ट असं मळून घेतलं आहे. जास्तही पातळ करू नका, नाहीतर चकली व्यवस्थित होणार नाही. घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ हे घेतलं आहे. तर थोडंसं पीठ मी आणखी थोडंसं मळून घेत आहे आणि इथे साचा घेतला आहे, त्याला आतमधून तेल लावायचं आहे आणि हा साचा पलटी ज्या साईडने खरबर आहे त्या साईडने ठेवायचा आहे, म्हणजे चकलीला काटे व्यवस्थित पडतात. आणि ज्या साईडने मऊ आहे त्या साईडने ठेवू नका. तर तुम्ही बघू शकता मी ते ज्या साईडने खरबर आहे त्या साईडने चकलीची प्लेट ठेवली आहे, म्हणजे चकलीला व्यवस्थित काटे पडतात. तर लगेच इथे ताटामध्ये मी चकली बनवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता चकलीला काटे किती छान पडले आहेत. पीठ व्यवस्थित मळलं गेलं आणि तर चकलीला काटे व्यवस्थित पडतात. जर पीठ पातळ झालं तर चकली व्यवस्थित होत नाही, काटेसुद्धा पडत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपली चकली कुठेही तुटत नाही, अगदी व्यवस्थित होत आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी ताटामध्ये 3-4 चकल्या बनवून घेते आणि साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात थोडंसं मी पीठ टाकून बघत आहे. लगेचच पीठ हे वरती येत आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि चकली याच्यात झाऱ्याने सोडायची आहे. हाताने सुद्धा सोडू शकता, परंतु जर तेल उडण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीने झाऱ्याने चकली सोडायची आहे. आणि गॅस कुठेही मोठा करायचा नाही, बारीक गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. या पद्धतीने बुडबुडे कमी झाले की पलटी करून चकली आणखी थोडी फ्राय करायची आहे आणि पूर्ण बुडबुडे बंद झाली की चकली काढून घ्यायची आहे, म्हणजे चकली एकदम खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत संपेपर्यंतसुद्धा अशीच खुसखुशीत राहते. तुम्ही इथे बघू शकता चकलीला एकदम छान असा कलर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेली सर्व चकली तळून घेते. भाजणीचं टेन्शन न घेता या पद्धतीने तेलाचे मोहन न वापरता खमंग खुसखुशीत ज्वारीची चकली या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आणि इथे तुम्ही चकली पाहू शकता एकदम काटेरी झाली आहे आणि कलरसुद्धा छान आला आहे. एकही चकली आपली तुटली नाही, एकदम खुसखुशीत झाली आहे. इथे तुम्हाला समजतच असेल आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण गौरी गणपती विशेष जगातील सर्वात सोपी बिना भाजणीची चकली बनवणार आहोत. फक्त 2 साहित्यात बनवून तयार होते आणि 20 मिनिटात तयार होते. आणि चकली तुम्ही पाहू शकता एकदम काटेरी झाली आहे आणि खुसखुशीतसुद्धा झाली आहे. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती खुसखुशीत झाली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे चकली बनवण्यासाठी
अर्धा कप फुटाणे घेतले आहेत. तुम्ही फुटाण्याची डाळसुद्धा वापरू शकता. हे फुटाणे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. नंतर चाळणीने ते आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 2 कप एवढं तांदळाचं पीठ वापरायचं आहे. तर तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. तर ही चकली बनवताना 3:1 असं प्रमाण वापरलं जातं. 3 कप तांदळाचं पीठ तुम्ही घेतलं असेल तर 1 कप फुटाण्याच्या डाळीचं पीठ वापरायचं आहे. नंतर याच्यात आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 चमचा जिरे घातले आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही याच्यात मसालेसुद्धा वापरू शकता, पण मी चकली प्लेन बनवणार आहे त्यामुळे घातले नाही. सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम तेलाचं मोहन याच्यात घालायचं आहे. तर 3 चमचे पोहे खायचे चमच्याने मी 3 चमचे एवढं तेल गरम करून घेतलं आहे. आणि मोहन व्यवस्थित झालं का नाही हे पाहण्यासाठी त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं आहे. जर असा आवाज आला की मोहन आपलं व्यवस्थित गरम आहे असं समजावं. मोहन खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करून घेतलं आहे. नंतर हाताने मोहन पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे चकली आपली एकदम खुसखुशीत होते. मोहन पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. छान असं चोळून घेतलं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर मोहन व्यवस्थित पडलं आहे का हे पाहण्यासाठी या पद्धतीने पीठ मुठीने दाबून पाहायचं आहे. गरम पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अंदाजाने थोडं गरम पाणी याच्यात घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. चकलीसाठी जास्त घट्ट व जास्त पातळही पीठ करायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला ठेवायचं आहे. तर गरम पाणी घालून पीठ एकजीव करून घेतलं आहे. नंतर कोमट पाण्याचा हात देऊन सुद्धा तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. पाणी तुम्हाला पीठ किती घेतलं आहे त्या अंदाजानुसार कमी जास्त लागू शकते. तर बघू शकता इथे मी पीठ मळून घेतलं आहे. लगेचच आपल्याला याची चकली बनवून घ्यायची आहे. पीठ भिजत वगैरे ठेवायची गरज नाही. तर सोऱ्याला तेल लावून घेतलं आहे म्हणजे पीठ याला चिटकत नाही. आणि जेवढं पीठ भरायचं आहे तेवढं साईडला घेऊन गरम कोमट पाण्याचा हात घेऊन थोडंसं पीठ चुरून घ्यायचं आहे. म्हणजे चकली मध्ये मध्ये तुटत नाही, व्यवस्थित येते. आणि पीठ छान दाबून भरायचं आहे म्हणजे पीठ चकली तुटत नाही, पूर्ण गोल छान होते. तर इथे मी पीठ थोडंसं मळून घेतलं आहे आणि लगेच याच्यामध्ये भरायचं आहे. साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर ताटामध्ये आपण चकली पाडून घेऊयात. तर बघू शकता व्यवस्थित पीठ दाबून घेतलं आहे. याच्यात हवा राहता कामा नये म्हणजे चकली व्यवस्थित करता येते. तर इथे ताटामध्ये मी चकली बनवून घेत आहे. खूप कमी वेळात आणि झटपट ही चकली बनवून तयार होते. आणि तुम्ही बघू शकता चकली आपली मध्ये कुठेही तुटली गेली नाही, व्यवस्थित आली आहे. पीठ व्यवस्थित झालं की चकली अजिबात तुटत नाही. पीठ जर जास्त कडक झालं किंवा जास्त सैल झालं तर चकली व्यवस्थित होत नाही. त्याला असे काटे पडत नाहीत, काटेरी चकली दिसत नाही. तर या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा आणि या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुमचीसुद्धा चकली एकदम परफेक्ट खुसखुशीत होईल. तर इथे मी चकली बनवून घेतली आहे आणि पलीकडे तेलसुद्धा गरम झालं आहे. तर चकली तेलात सोडताना जर भीती वाटत असेल हातावर तेल येण्याची तर या पद्धतीने झाऱ्यावरची चकली घ्यायची आहे आणि झाऱ्यानेच तेलात सोडायची आहे. म्हणजे हातावरती तेलसुद्धा येत नाही. चकली आपल्याला एकदम कमी गॅसवरही तळायची नाही, नाहीतर ती तेलकट होते. आणि मोठ्या गॅसवरती तळाली तर ती कच्ची राहण्याची शक्यता असते. म्हणून मीडियम गॅसवर चकली तळून घ्यायची आहे. तर
तुम्ही बघू शकता चकलीवरचे पूर्णपणे बुडबुडे थांबेपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे, म्हणजे एकदम खुसखुशीत होते आणि शेवटची चकली संपेपर्यंत सुद्धा ती खुसखुशीत राहते. तर इथे बुडबुडे कमी झाले आहेत, मी चकली काढून घेतली आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व चकल्या बनवून तळून घेते. तर बघू शकता दुसरी सुद्धा चकली आपली व्यवस्थित आली आहे, अजिबात तुटली वगैरे नाही. तर बिना भाजणीची फक्त 20 मिनिटात ही चकली बनवून तयार होते. इथे मी सर्व चकली बनवून घेतली आहे आणि तुम्ही जवळून पाहू शकता किती काटेरी झाले आहे आणि कलरसुद्धा छान आला आहे, खुसखुशीत झाली आहे. मी इथे तुम्हाला तोडून दाखवत आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.